नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण उद्या जो तुमचा पेपर 1 म्हणजेच इलेक्ट्रिकल वायरिंग या विषयाचा जो पेपर आहे, त्या पेपरला जे IMP प्रश्न आहेत किंवा महत्त्वाचं जे आहे ते आपण बघणार आहोत. त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या. आता आपण पहिला धडा पाहूयात. पहिला जो धडा आहे तो इंडस्ट्रीयल व कमर्शियल वायरिंग हा आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही नियंत्रण साधने आणि संरक्षण साधने ही चांगल्या पद्धतीने करून ठेवा, कारण ह्यामधलीच तुम्हाला जास्त करून विचारली जातील. पकडणारी साधने तुम्हाला लिहिता येतील, त्यामुळं नियंत्रण साधने आणि संरक्षण साधने ही तुम्ही चांगली करून ठेवा. त्याच्यानंतर वायरिंग प्रोजेक्टची जी नावं आहेत ती तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिलं रेसिडेन्शियल, दुसरं कमर्शियल, तिसरं संस्था, चौथं औद्योगिक. हे असे प्रश्न येऊ शकतो 4 मार्काला. तर ही चारही नावं तुम्ही लिहिली तर तुम्हाला 4 मार्क पडू शकतात. त्याच्यानंतर ह्या आकृत्या जास्त काही करू नका. वायरिंगची निवड करताना कोणत्या बाबींचा विचार करतात हे वाचून ठेवा. ह्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याच्यात 7 मुद्दे आहेत. ह्याच्यातले 4 मुद्दे जरी तुम्ही लिहिले तरी तुम्हाला मार्क मिळतील. त्याच्यानंतर वायरिंगचे प्रकार सांगून कोणत्याही एका प्रकाराची माहिती लिहा असं विचारतील. तर वायरिंगचे प्रकार तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. त्याचं म्हणजे कंड्यूट वायरिंग, त्याच्यानंतर केसिंग केपिंग वायरिंग, कन्सिल्ड वायरिंग वगैरे जे प्रकार आहेत ते तुम्हाला लिहिता आले पाहिजेत आणि त्याच्यापैकी एकाची माहिती तुम्हाला लिहायची आहे. त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट आहे, पॅनल बोर्ड वायरिंग आहे, हे जास्त लक्ष देऊ नका. संरक्षण साधने मी आधीच सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर MCB आणि ELCB हे थोडं वाचून ठेवा. त्याचे फुल फॉर्म काय आहेत? ELCB म्हणजे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर आणि MCB म्हणजे मिनिएचर सर्किट ब्रेकर. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बसबारचे प्रकार. तर ओपन टाईप बसबार, एनक्लोज टाईप बसबार हे तुम्हाला बसबारचे प्रकार लिहिता आले पाहिजेत. 2च प्रकार आहेत आणि ह्या 2 प्रकाराच्या आकृत्या फक्त लक्षात ठेवा. कदाचित आकृती विचारतील किंवा माहिती विचारतील. माहिती विचारल्यावर आकृतीवरूनच तुम्हाला ती लिहिता येईल. त्याच्यानंतर ह्या ज्या टेस्ट आहेत वायरिंग केल्यानंतर तर त्या फक्त लक्षात ठेवा. ओपन सर्किट टेस्ट, अर्थ कनेक्शनचा प्रभावीपणा, इन्सुलेशन टेस्ट, पोलॅरिटी टेस्ट. तर ह्यातली पोलॅरिटी टेस्ट ही खूप सोपी आहे, ती नीट वाचा. किंवा मी आत्ता सांगतो तुम्हाला, सॉकेटमध्ये समजा तुम्ही टेस्टर एका पॉईंटमध्ये घातला आणि त्याच्यामध्ये जर टेस्टरमध्ये लाईट लागत असेल तर तो लाईट, टेस्टरमधील लाईट
सॉकेटचे बटन बंद केल्यानंतर तो लाईट गेला पाहिजे. तो जर लाईट गेला तर तुमच्या पोलॅरिटी चांगल्या आहेत आणि जर लाईट गेला नाही तर पोलॅरिटी चुकलेल्या आहेत असे समजावे. अर्थिंग करण्याच्या पद्धती ज्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा. प्लेट अर्थिंग, पाईप अर्थिंग, समांतर पट्टी किंवा तार अर्थिंग आणि रॉड अर्थिंग ह्या पद्धती तुम्ही लक्षात ठेवा. बाकी ह्या आकृत्या वगैरे नाही केल्या तरी चालतील. त्याच्यानंतर हे जे आहे मोठ्या पॉवर स्टेशनला जे अर्थिंग केलं जातं त्याचा अर्थ रेझिस्टन्स 0.5 ओहम असला पाहिजे. मुख्य सबस्टेशनचा अर्थ रेझिस्टन्स 1 ओहम पाहिजे. लहान सबस्टेशनचा अर्थ रेझिस्टन्स 2 ओहम पाहिजे आणि इतर इन्स्टॉलेशनचा अर्थ रेझिस्टन्स 6 ओहम पाहिजे. हे किमती तुम्ही लक्षात ठेवा, कारण कदाचित जोड्या लावामध्ये हे येऊ शकतात. तसा हा अवघड आहे, परंतु जोड्या लावामध्ये हे येऊ शकतात. त्याच्यानंतर अर्थ रेझिस्टन्स कशावर अवलंबून असतो ते विचारले जाईल, तर त्याची उत्तरं फक्त तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा. अर्थ इलेक्ट्रोडचा आकार, अर्थिंगची खोली, जमिनीचा प्रकार आणि ओलसरपणा. अर्थिंग रेझिस्टन्स कमी करण्याच्या पद्धती कोणत्या? तर मिठाचे पाणी ओतून किंवा पॅरलल अर्थिंग पद्धत ह्या फक्त पद्धतींची नावं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे जे ड्रॉइंग आहेत ह्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. हे जे प्रश्न आहेत हे मी तुम्हाला सोडवून घेतलेले आहेत, तर त्या वहीमध्ये बघून ते प्रश्न तुम्ही त्याची तयारी करा.